बघितलं सतीरा, बघितलंस का? हा चला आता मग बघ, त्यांचे आई बाबा नाही आहेत, कुठे बसले. हा मुली बघा, आम्हाला संपणार नाही म्हणून एक थाली मागवली तर मला देतच नाही खाऊन. कसं वाटतं बाबू? ये ट्रेन पसंत नाहीये, थर्ड पसंत नाहीये. अरे बापरे. हॅलो हाय, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता बऱ्याच दिवसांनी आपला ब्लॉग येतोय कारण मी आहे माहेरी आणि हा मुलीची मस्ती बघा कशी चालली आहे. खूप सारं खायला भेटते, गावाला काहीच नाही मी खाऊ देत आणि इकडे माऊ आजी बोलेल तसं भेटतंय खायला, तर जरा मस्तीच चालली आहे. आणि आता आम्ही उठलो आहे, झाले मला 2 दिवस गावावरून येऊन आणि काही ब्लॉग वगैरे मला घेता आले नाही कारण सगळ्यांमध्ये असताना मी म्हटलं की मोबाईल थोडे 2 दिवस तरी लांब ठेवूयात म्हणून काही ब्लॉग वगैरे घेतला नाही. तर आजपासून आपण ब्लॉग पण स्टार्ट करतो आहे आणि जस्ट उठलो आहे आम्ही, आवरलं आहे आमचं आणि थोडं बाहेर जायचा प्लॅन चालू आहे हा मुलीला घरी ठेवून आजीसोबत. तर बघूयात आवरूयात. तर आम्ही आता जातोय बाहेर. कुठे जातोय मम्मा, कुठे चाललोय? तुला आजीकडे ठेवून. चल बाय 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 बाय. आम्ही तयार झालो आहे पण आमच्या आतिराचा ड्रामा चालला आहे. तिला घेऊन जायचं नाही पण नाटकं करते, तरीसुद्धा आम्ही तयार केले तिला आणि आता ती आजीला त्रास देते. ही बाटली हवी आहे, ते बाटली हवी आहे. सो आता पटकन निघतो. ट्रेनचा पण आजचा प्रॉब्लेमच आहे, तिकीट बुक करतो आहे आणि पटकन जातो आहे आम्ही. हे चालू आहे तिला. बाबांनी मस्तपैकी तिच्या बिस्लरी आणून ठेवलं आहे पण तिला त्या बाटलीमध्ये पाणी टाकून हवं. मॉलमध्ये जाते आहे ना ती, थोडी स्टाईल मारायला नको. बघू दे रडू आलेला, बघू दे. आणि मी नको बोलली का तीच गोष्ट आजीला द्यायची असते. हेच पाहिजे होतं तिला सगळं. चला आता हातात नाही घ्यायचे, बॅग मध्ये टाकायला दे. मम्मी काय कोण हसत नाही, बरोबर आहे हे नको, हे बरोबर आहे. हे नको आहे कारण तिची हेअरस्टाईल जाते ना सोनू. चल मे दरवाजा येतो लवकर, एसी ट्रेननीच जातोय. हा कडी लावून घे, येतो आम्ही लगेच. आत्तापासूनच माऊला त्रास द्यायला सुरुवात केली, अजून आम्ही खाली सुद्धा गेलो नाही. इतके नुसते ड्रामा, हे नको मला, ते नको मला, तीच बाटली हवे, हे शूज हवेत. हो हो घेतली घेतली. मास्क लावायचं. चल चालत जायचं, घरी थांबायचं होतं तर नाही ऑटो बघ. कसं लावू आता? असंच लावायचं, लाव बरोबर लाव. कान नाही भेटणार, नाही भेटेल ते बरोबर. ड्रामा नुसता. आजीसोबत थांबायचं होतं, आजी हिच्यासाठी तयार नाही झाली आणि आजीलाच ठेवून ही निघाली आहे. मम्मा डॉन वाटतेस यार, डोळे पाहिजे. सगळं विस्कून टाकलंस तिचं हेअरस्टाईल, मेकअप. आमची टीम आहे. चलो लेट्स गो. बाय कर आजीला. चल हा तुला नाही दिसणार, चल तू येतो लगेच. चला आता आम्ही बाहेर पडलोय आणि पटकन ऑटो पकडून जातोय. चलो बाय बाय. ती सनस्क्रीन कपाटाला लावणार, ती चेअरला लावणार, ती विंडोला लावणार. माणसांना नाही लावता येत, तिला स्वतःला नाही लावता येत ना तिला. ऊन तसं आहे बऱ्यापैकी पण आम्ही जातोय पटपट, ऑटो भेटेल आणि तिथून मग ट्रेनने जाऊ पटकन. हे का आता अगं काय डॉन बघा, आमचा छोटा डॉन. अरे बापरे. चल दमला असशील तर घरी जा, अजून टाइम नाही झाला, आपण बाहेर पण नाही पडलोय. जातोयस घ्यायचंय तिला. बाहेर पडल्यावर ऑटो आणि मॅडम म्हणते आलं का लगेच. बाहेरच आलो आहे आम्ही आणि गाडी ऑटोमध्ये बसतो. आता नाही तुम्ही दोघी डॉन वाटताय यार. डॉन 2 मिनिटात डोंबिवली स्टेशन ना. हो आलं स्टेशन आपलं, ते बघ बघितलं पण.
20 घेतले? 20 ना? अच्छा 30 रुपये तिकीट आणि आम्ही 2 मिनिटात आलो इकडे स्टेशन. ब्रिज चढावा लागेल. मग हात पकड चल मामांचा ना. हा दोघींचा. चढशील की उचलू? काय ग? इकडे बघ मम्माकडे. डोंबिवली स्टेशन. हा आम्ही आलो घाईत पण आमची एसी ट्रेनच गेली. आली ट्रेन आली. तुझ्या नको घाई करूस प्लीज. येत असेल तर जाऊ दे. मला ट्रेन आली. अरे बापरे. मम्माचा हात पकड थांब. तिकडून चल. एकच काहीतरी पकड. हां चल. हां काढ. बस इथे बस ना. बस काढलास? गॉगल पण काढलास? तिथे बस माऊसोबत. मास असू दे. स्कार्फ दे मम्माकडे. चष्मा नको. वाव कसे. आतिरामची आता 2 टाइम बसली आहे ना. सेकंड टाइम आहे ना हे तुझं? सेकंड टाइम. फर्स्ट टाइम आपण कुठे बसलेलो? फर्स्ट टाइम पण आम्ही गाडी घेऊन आलो होतो पण लेट होणार होतं ट्रॅफिकमध्ये म्हणून आम्ही ट्रेननी गेलो. आणि आता हे सेकंड टाइम माऊसोबत बसली आहे. तिच्या मजा येते तिला. थोडी मजा येते. थोडी गरम होतंय का? नाही. एवढे केस सोडले पण गरम नाही. हा दोघींची नाटकं चालू आहेत. आता माझ्याबद्दल गॉसिप चालू होतं कारण दोघी एका टीममध्ये आहेत आणि माझ्याबद्दल गॉसिप करत होत्या मगापासून. छान. आमच्या आतिरासाठी हे सगळं नवीन आहे. कापुलीशिवाय ती कधी बाहेर पडलीच नाही आणि आता हे तिच्यासाठी नवीन आहे ना बाबू. काय काय दाखवते ती माऊला? काय दाखवलंस ग स्वतः? दाखव इकडे तर बोल. काय काय दाखवलंस माऊला? बीच. इकडे बीच आहे. काय काय दाखवलंस सांग. कंटाळले ती पण दाखवत नाही आम्हाला. काय बाई मला सांग. चिप्स फटके. आम्ही चाललो आहे नेल एक्सटेन्शन करायला पण ह्या मुलीला सांगितलं आम्ही मॉलमध्ये जातो आहे पण आम्ही मॉलमध्ये नाहीच जात आहोत. मॉलमध्ये नाहीच जात आहोत. तिला मॉलचं सांगून आम्ही आणली आहे. म्हणजे तिला आणायचीच नव्हती पण रडायला लागली म्हणून आणले. तुम्हाला आवाज येत नसेल मे बी ट्रेनमध्ये आहोत पण आम्ही चाललो होतो मस्तपैकी नेल एक्सटेन्शन करायला. तर ह्या मुलीला असं बघत ठेवणार आहोत आम्ही ना. माऊस स्टेशन आता उतरणार आपण घाटकोपरला. चालेल ना. ह्या मुलीला अजिबात यायची गरज नव्हती पण स्टाईल मारून ती आमच्यासोबत आली ना. आजीसोबत मस्तपैकी थांबली असती घरी एसीमध्ये पण ती आली आहे. आता उतरू आम्ही घाटकोपर. आम्ही उतरलो आता घाटकोपरला. सोनू हात पकडे. सोनू एवढा नाही. हे दापोली नाही आले का? हात पकड माऊचा. हात सोडून चालायचं ह्या मुलीला. सोनू नको लागले का? पटापट जायचं. आम्ही जातो मग तुला ठेवून. ऐकतच नाही मुलगी. थकवलंय तिच्या मावशीला. मी बाबा काही तिची जबाबदारी घेतली नाही. तिच्या मावशीने घेतली. आतिरा आतिरा हात पकड. चलो. दमला ह्या पोरगा आणि मी उचलून घेते म्हणते तर नाही मावशीलाच सांगते. एक तर टीचर पण घेऊन आहे आणि हा पोरगा
घरी थांबला असतो मस्तपैकी तर नाही. काय ये मी उचलून घेते ये. बरं आलो आपण. हां असं उचलून घ्यायची होती तर आलाच कशाला रे. ए पोरा उचलून घ्यायची होती तर आलाच कशाला. तर आम्ही आलोय नेल्स करायला. हां चल आज चल आणि मग आपण काढूयात. पण इथे वाज येणार आहे कॅमिकलचा खूप. मला लावू दे तिला परत. आपको अपॉइंटमेंट था? हाँ 2 बजे का था. अच्छा चलिए दोनों का भी है. चलो क्या करना है क्लेम? खाओ. मग तुला पण करायची आहे. तुला पण करायची ना. सुनना तेरा तेरे इसमें दिए लेके देखना. ये किया मेरा तो किधर गया मेरा. मम्मा दे दीदीला पैसे. मम्मा दीदीला द्यायचे पैसे दे दे. तर झालं आमचं दोघींचे पण नेल्स. आणि हा मुलीचं लहान मुलांचा हां थांब 1 मिनटं. मोठ्यांचं तिथे होतं आणि लहान मुलांचं तिथे बाजूला आहे नेल एक्सटेन्शन. तर आम्ही तिथे आता जातो आहे. पहिलं खातो आणि मग जातो. तर खूप गडबड बिडबड करून झाली आहे तिथे आणि जातो आहे आता आम्ही. 5 झाला आता आम्हाला नेल्स एक्सचेंज. चलो हां दे माझ्या. म्हणजे अतिरा म्हणते मला नेल्स करायचे आहेत. कसं बेटा. अरे अरे हे बघ ना आहे ना लहान मुलांचं. आपण जातोय तिथे. हे काम मस्त आहे. हे काम 1 नंबर. तिथे पाणी सांडलंयस त्याचं काय. मस्तपैकी तिथे पाणी सांडलं. त्या मुलींनी हिचं एवढं कौतुक केलं. शांत राहिली. तिला मी म्हटलं की तुला करणार आहोत आम्ही थोड्या वेळाने आमचं झालं की. म्हणून मस्तपैकी शांत होती. आणि जेव्हा तिला कळलं की आता आपण निघालोय बाहेर जायला पाणी बिणी सांडून ठेवलं तिथे मस्तपैकी. हां असं करतं कोण. बघितलं सतीरा. बघितलंस का. हां चला आता मग बघ त्यांचे आई बाबा नाही आहेत कुठे बसले. कळलं का. म्हणून आई बाबांना त्रास नाही द्यायचा. व्हेज रेस्टॉरंट आणि आता आपण इथे खाऊन घेतोय पहिला. हे बघ बलून पण किती आहे दीदी तुझ्यासाठी. इथे बसणार आहेस. मम्मा बघ हे पिझ्झा नाही इथे भेटत. ओके पिझ्झा खाऊया. थालीच बघ एका थालीमध्ये आपलं बस होईल. का म्हणून की डोसा. आता नको डोसा. आम्ही लंचमध्ये डोसा खातो. नेल्स बघ किती छान वाटत. रिंग नाही आहेत म्हणून. मम्मा नेल्स बघ किती छान वाटत. हो तुला पण करायचे आहेत. आता फक्त रिंग असती तर अजून छान वाटलं असते. बघशील आज. अतिरा हे सगळं नाही करायचंय. खाली बस. ते बघ शोनू बाप्पा पण आहे तिथे. ते बघ नाही मला इथे कुठेच थाली दिसत नाही. मग ओय कार्टून. हा मग घाल ना चप्पल. ती कोणाला ठेवलायची मुलगी ना नुसती त्रास देते. दोन्ही पण घाल.
खूपच सुंदर स्मेल वाटत आहे. मला खूप जास्त वाटते. आवाज मला येणार नाही कारण इथे खूप जास्त गर्दी आहे. सगळेच full झाले. तर मी गोंधळ आहे सगळ्यांचा आणि टाईम तर 4 वाजले, त्यामुळे सगळ्यांना भूक लागली, त्यामुळे सगळ्यांचा आवाज जास्त आहे. मला मुली दिसत असतील दोघी जणी, ते पण ड्रामा करत होते लकीला. दोघी तर पिझ्झा वगैरे खाल्ला असता, पण आतिरा आहे म्हणून आम्ही इथे व्हेज रेस्टॉरंटमध्ये आलो आणि थाली मागवले सरळ. म्हणजे ती पण त्यातला राईस रोटी वगैरे खाऊ शकेल, त्यामुळे आम्ही तिथे रेस्टॉरंटमध्ये. नाहीतर आमचं ठरलेलं की आम्ही दोघी जाणार होतो, आतिरा येणार नव्हती, पण आम्ही दोघी तयार झाल्यानंतर मग तिचं मूड चेंज झाला की आम्हाला पण नाही. त्यामुळे मग आता इथं रेस्टॉरंटमध्ये चालू, कारण मग ते व्हेज सगळं ती खाऊ शकेल. काय खाणार आहेस का? पिझ्झा ऑर्डर केलाय तिने. काय केलंय? पिझ्झा. बस आता खाली खाली बस. ए इकडे बघ अतिरा, इकडे बघ अतिरा. अगं तिला सांग ना त्या मुलीला, काय करतेस? खाली बस. सोनू ते लोक जेवायला बसतात तिकडे. दाखवली आहे का हे सगळं? खूप त्रास देते आल्यापासून खूप. तिला तर नेक्स्ट टाइम नेणारच नाही आम्ही. तुझे बघून आहे तुझ्यापेक्षा मला वाटते माझे छान दिसतात. नाही, माझे छान दिसतात. बघ माझे छान दिसतात. काय सांगतेस ग? कधी येईल? येईल आता 5 मिनिटात. ते इथे ना रिटायरमेंटसाठी आले होते, त्यांनी हा बुक केला होता तिकडचा एरिया. तर तिकडे सेलिब्रेशन चाललं आहे आणि आतिराला इथले हे बलून काढायचे. पण ती सगळं बघून घेते आधी काय करायचं काय नाही आणि कधी काढायचे. कारण ते तिला त्यांच्यासोबत आलेल्या एका मुलाने बलून काढले, तर तिला असं वाटते मला पण कोण काय बोलणार नाही. तिथे चालू आहे. आतिरा, ए आतिरा, बलून काढायचे आहे. काढ काढ काढ. ओरडतील ते वेगळी गोष्ट आहे, फुटणार तर आहे. बघा तिथून माणसं चालत जात आहे. ब्रिज आहे वरती. चल खाऊन घे आता पटपट, भूक आली आहे ना तुला. आणि ते आतिरासाठी आम्ही गव्हाची रोटी मागवली, कारण ती पुरी बिरी काही खाणार नव्हती म्हणून. स्वतः आम्ही पटकन खाऊन घेतोय. अरे बापरे, खूप भूक लागली आहे तिला, खूप भूक. चल पूजा खाऊन घे. चलो. हा मुली बघा, आम्हाला संपणार नाही म्हणून एक थाली मागवली, तर मला देतच नाही खाऊन. अगं तुम्ही एकत्र खावं म्हणून मी इकडे सेपरेट काढून घेतलंय. नाही तू खा माऊ सोबत. ही बघा आमची दापोली. दापोली, ए दापोली काय करतेस? ए जेवण जेवायचं नक काय खातेस? इकडे अतिरा, खाली उतर. चल. काय करतेस अतिरा? तिचा हात काढ ग. आहे ती बघ रोटी आहे. ये चल, ये लवकर. ट्रेनसाठी आमची धावपळ. एवढे फास्ट आलो आम्ही बिल वगैरे पे करून की आता धावत जातोय आम्ही, कारण एसीने जायचंय. पूजा भेटेल. चला फास्ट धावतोय आता आम्ही. साठी आम्ही एवढे घाईत आलोय ना. सोनू सोनू पुढे नाही जायचं बेटा, इकडेच. फास्ट. ए नाही आहे, एवढी घाई करायची गरज नाहीये. हाँ तो इधर फंस इधर बैठ सकती है रे तू. थंड. आणि आम्ही पकडली घाईमध्ये एसी ट्रेन. आणि आता एसी मध्ये येऊन आम्हाला गारगार वाटतंय. आतिरा म्हणते मम्मा माझं जॅकेट केस गार झाले. काय वाटतंय? गार झाले. अरे बापरे, मग हा ट्रेन मध्ये उतरे यार. ओ गार झाले, खरंच गार झाले.
गारगार झालोय आम्ही आता. जॅकेटची गरज आहे, जॅकेटची गरज आहे. जॅकेट घालून यायचं होतं मला. कसं वाटतं बाबू? ये ट्रेन पसंत नाहीये, थंड पसंत नाहीये. थर्ड पसंत नाहीये. अरे बापरे, एवढीच असते बाबा. एवढेच गार असतं. आतिराला गार वाटते आता ट्रेन मध्ये. एवढा गार पाहिजे ना सोनू? तुझ्या गाडीत पण एवढंच गार होतं ना. नाही तुला नाही गार लागत. इथे उभी राहा. मला आवडते AC. नाही 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 मला AC इथे उभी राहा ना. सोनू त्याला पाय लागला. मला आतिरा पहिल्यांदा बसले तर तिला खूपच मजा येते ट्रेन मध्ये एसीच्या. एन्जॉय करून घेते. एवढी मोठी जागा पण मस्त भेटली यार तिथू. उचलून नाही, इथे जागा बसायचं. जागा कोणी दुसरं कोणतरी बसेल इथे. मम्माला पण घेऊ. नाही. बस खाली सोडला. सोनू ओरडणार तुला, खाली बस सांग. एन्जॉय करून घेते आमच्या आधीला. एन्जॉय कॅमेऱ्यात दाखव किती गार झालाय. खूपच गार वाटतं ना. बाण ना बाबा, गारटले ते पूर्ण इथे. बाण बाण मला इकडे पकडायचं आहे. गार झाले सगळं अंगावर तरी घे ना. आता उतरू आपण. चल उतरूया. चल आलो. काय आलंय ते उमरा. हे उतरूया ना. उतरायचं. उतरूया की नाही? मौला आमच्या उतरायचं नाही. उतरूया की नाही? चिची खाली नाही बसायचं. उठ 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 लवकर सोनू. इकडे इकडे इकडे. पिंक कशी झाली? अरे बापरे. अरे रेड नव्हती पूजा. तिकडून आपण चढलो. माझं लाईक बरोबर बोलतोय. पिंक होता. काय इकडूनच चढलो आपण? मम्मा पिंक होती, रेड कशी काय झाली? चला. की ही ट्रेन पिंक कलरची होती, आम्ही चढताना पिंक होती आणि आता रेड कशी झाली? आणि खरंच पूजा पिंक होती. आपण त्या साईडने चढलोच नाही. येता येता कलर चेंज. आता गरम होते आम्हाला. खूप गरम होते. आतिरा हे बघ, आजीला बघ काय घेते. शेवपुरी. तुला हवी आहे? अडकून राहशील त्याच्यामध्ये. अगं मान बी ना. वेडी आहेस का तू जरा दीदी? ते बघ कसं बनवतंय, जरा बघून घे. गावाला गेल्यावर आपण पण टाकूया तसं. चालेल ना? आईस्क्रीम. ए बाय आईस्क्रीम बघ. आईस्क्रीम बघ इकडे. कोम. ह्याला काय बोलतेस तू? कोम. कोण कोम बोलते ह्याला. कोण म्हणतात? ती कोम बोलते. आईस्क्रीम नाही बनवत आहे. फक्त आईस्क्रीम खाते. फक्त आईस्क्रीमचा टोकच खाऊ. टोक? कुठलं टोक? हे तोंड. मम्मा दे ना. आईस्क्रीम नाही आहे ते. हे फक्त नुसतं आईस्क्रीमच आहे. नाही रे, पुरी आहे. शेवपुरीची पुरी आहे. ही बघ. पुरी आहे म्हणू ती. त्याच्यात शेव टाकून देतात. कळलं कळलं भेळ कळलं. देतात. भेळ.
पण खरेच छान वाटतात माझे नेल्स. सटल असे तर माझे छान वाटतात. असं करा जे चांगले वाटतात ते चांगले. माझे छान. सटल आतिराने मावशीला इतकं थकवलं की त्याच्यात तिची एनर्जी पूर्ण संपली आता. पूर्ण धावते काय, मस्ती करते काय, कुठे पण जातीये. मग तिला हँडल करण्यासाठी एक माणूस लागतो. दापोलीमध्ये चालतं, तिचा बाबा असतो, पण इकडे काही खरं नाही. आलो आम्ही आणि त्या मुली गेल्यावरती मला ठेवून, कारण ती इतकी फास्ट चालवत होती. अतिरा माऊला घेऊन धावतच होती. गेला असतील त्यावरती. बापरे, गेले. थकवल्याने ह्या मुलीने अक्षरशः माझ्या पुढेच गेला. तर थकवलं तुझ्या माऊला आणि आता तर मी घरी आलोय. सो बाय गाईज, भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय करा तिला. बाय बाय बाय.